व्यावहारिक जीवनामध्ये अ, ज्या काही गोष्टी दिसतील त्याच्या साहाय्याने भगवंतांचं स्मरण करण्यासाठी भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या आणि या श्लोकामध्ये सारांश केला की माझ्या तेजाचा अंश आहे. आणि सर्वात शेवटचा जर श्लोक तुम्ही बघितला 10व्या अध्यायाचा 42 नंबरचा, याच्यावरती 11व्या अध्यायाचं कनेक्शन आहे. अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तव अर्जुना विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत. की आधीच भगवंत अर्जुनला बोलले होते की माझ्या विभूतींना काही अंत नाही, मी किती सांगू तुला, तरी मी तुला प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ म्हणजे ज्या प्रमुख प्रमुख आहेत ते सांगेल. आणि ते पण बऱ्यापैकी सांगून झाल्यावरती मग भगवंत बोलले की एवढ्यावरून तू आयडिया घे की जे काही या जगामध्ये ऐश्वर्यशाली बलवान सुंदर आहे ते माझ्या तेजाचा अंश आहे. तर हे एक सारांश आहे. आणि शेवटी काय बोलले की अर्जुन मी तुला किती सांगणार, कारण हे सर्व जगत माझ्या एकाच अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. आता हा अंश म्हणजे परमात्मा. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना, भगवंतांचं विस्तारित रूप बलराम, मग त्यांचं विस्तारित रूप पहिलं चतुर्विवाह, मग मूळ संकर्षणपासून नारायणाचं विस्तारित रूप, नारायणापासून दुसरं चतुर्विवाह, दुसऱ्या चतुर्विवाहामध्ये जे महासंकर्षण आहेत, अ, त्यांच्यापासून तीन विष्णू पुरुषावतार, महाविष्णू, गर्भोदक्षाई विष्णू आणि शिरोदक्षाई विष्णू. तर हे जे परमात्मा आहेत, आता आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे ते शिरोदक्षाई विष्णू आहेत. अ, आताच मी भक्ती पद्म सौरभ प्रचारक स्वामी महाराजांचा क्लास ऐकला होता काही दिवसापूर्वी. त्यांचे क्लासेस पण छान असतात, मीरा रोडचे आहेत. तर ते म्हणत होते की न- जो सजीवांमध्ये जे भगवंत असतात त्यांना परमात्मा म्हटलं जातं आणि अनुरेणूमध्ये जे असतात त्यांना ब्रह्म म्हटलं जातं. तर मी हे पहिल्यांदा ऐकलं, तर मला पण याच्याबद्दल जास्त आयडिया नाही. पण ठीक आहे, ब्रह्म पण परमात्माचंच काय बोलता येईल, अं, परमसत्याचा एक स्तर आहे. आपण बघितलं ना, ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते. तर भगवंत म्हणतात की माझ्या एका अंशाने मी सर्व विश्व व्यापून टाकलेला आहे आणि ते अंश म्हणजे तीन परमात्मा. आपल्या प्रत्येकासोबतचे परमात्मा, नंतर एका ब्रह्मांडाचा पण एक परमात्मा असतात, जसे की गर्भोदक्ष आहे विष्णू. कारण सर्वप्रथम ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षायी विष्णू प्रवेश करून गर्भसागरामध्ये शयन करतात आणि नंतर तिथून मग सृजनाची सुरुवात होते. कमळ वगैरे त्यांच्या नाभीतून निघून. तर एका ब्रह्मांडाचे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे एक परमात्मा असं जर म्हटलं तर ते गर्भोदक्ष आहे विष्णू. परंतु एका व्यक्तीचे किंवा एका अणुरेणूचे असे म्हटलं तर शिरोदक्ष आहे विष्णू. आणि सर्व ब्रह्मांडांचे, आता वेगवेगळे सर्व ब्रह्मांड आहेत, त्या सर्वांचे एकत्रित परमात्मा म्हटलं तर महाविष्णू, कारण त्यांच्याकडूनच सर्व ब्रह्मांडाची निर्मिती होते. तर मग जेव्हा असे भगवंत म्हणतात की एका अंशाने मी सर्व काही व्यापला आहे, तर मग अर्जुनच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की अरे, एका अंशाने सर्व व्यापून टाकलं आहे, तर ते सर्वव्यापी रूप कसं असेल. त्याच्या मनात अशी, अर्जुनच्या मनात अशी एक इच्छा आली की भगवंत बोलले सगळं काही मीच व्यापून टाकलंय. मग अर्जुन बोलला ते सर्व काही व्यापून टाकलेलं रूप कसं असावं, ही त्याच्या मनामध्ये इच्छा आली. ती इच्छा का आली याचं स्पष्टीकरण आचार्य समोर देतील. म्हणून अर्जुन मग भगवंतांना पहिल्या इथे विनंती करतो की मत अनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संगीतम यत्त्वया उत्तम वचस्तेन मोहोऽयं विगतो ममः. की तुम्ही जे आतापर्यंत मला काही सांगितलं आहे, अनुग्रह किंवा कृपा करून, त्याने माझा मोह दूर झाला. इथे मोह म्हणजे भगवंतांच्या शक्तीबद्दलचा मोह. तर पहिल्या 4 श्लोकामध्ये अर्जुनाची विनंती आहे विश्वरूप दाखवण्यासाठी. तर हा संबंध आहे 10व्या आणि 9व्या आणि 10व्यामध्ये. मन फिक्स करायचं तर व्यावहारिक जीवनात कसं करू, 10व्या आणि 11व्यामध्ये एका अंशाने तुम्ही जर जगत व्यापला आहे तर ते जगतव्यापी रूप बघण्याची इच्छा, हे संबंध आहे. असं आपण बघा प्रत्येक अध्यायामध्ये संबंध बघितले तुम्ही, एका एका ओळीत लिहिले असते तरी चाललं असतं.
जसं की पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे. पहिल्यामध्ये अर्जुनने 4 कारणं दिली आणि 5वं दुसऱ्यामध्ये दिलं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय आहे. दुसऱ्यामध्ये भगवंतांनी सांख्ययोग पण सांगितला आणि अर्जुनला त्याचं कर्म पण करायला सांगितलं. कर्म नावा अधिकार असते. मग अर्जुनचा संभ्रम होतो की नेमका संन्यास घेऊ की कर्म करू. मग तो प्रश्न विचारतो तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात, एक काय ते नक्की सांगा. मग भगवंत त्याला निष्काम कर्मयोगाचं महत्त्व सांगतात. आणि तेच निष्काम कर्मयोगापासून ज्ञानाची जी प्राप्ती होती त्याचंच पुढं स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात करतात. परंतु अर्जुनमध्ये प्रश्न विचारतो की मी कसं काही समजू तुम्ही सूर्यदेवापेक्षा आधी आले म्हणून. त्यामुळे काही श्लोकांचं वर्णन वेगळ्या पद्धतीनं होतं. नाहीतर तेच जी तिसऱ्या अध्यायाची शिकवणूक आहे तीच भगवंत 4थ्या अध्यायामध्ये पण कंटिन्यू करतात. मग 4था झाल्यावरती 5व्या अध्यायामध्ये अर्जुनचा आता काय प्रश्न असतो की दोन्हीपैकी एक सांगा असं नाही तर दोन्हीपैकी श्रेष्ठ काय आहे. मग 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले की श्रेष्ठ काय आहे हे महत्वाचं नाहीये, तर त्या व्यक्तीचा अधिकार काय आहे ते महत्वाचं आहे. आता IIT पेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु त्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी काय आहे ते बघावं लागेल ना. IIT आवडतं म्हणून तर मिळणार नाही. तसंच मग त्यांनी सांगितले की निष्काम कर्मयोग कसा व्यवहार्य आहे. याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. परंतु ज्ञानयोगामध्ये सर्व काही व्यवस्थित नसेल तर, सर्व काही म्हणण्यापेक्षा हृदय शुद्ध नसेल तर खूप त्रास होऊ शकतो. एका दृष्टीने भगवंतांनी निष्काम कर्मयोगाला जास्त महत्त्व दिलं. आणि निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीच्या सहाय्याने मोक्षप्राप्ती होते. याबद्दल 3ऱ्या आणि 5व्या अध्यायामध्ये भगवंत आधीच बोलले होते. तर मग 5वा अध्याय संपताना भगवंतांनी काय केलं की अष्टांग योगाची एक फारच संक्षिप्त वर्णन केलंय 1-2 श्लोकामध्ये. आणि त्याद्वारे अर्जुनला सांगितले की या दोन्हीपेक्षा आणखीन एक मार्ग आहे. त्या मार्गाने सुद्धा व्यक्ती मोक्षप्राप्ती करू शकतो आणि तो मार्ग आहे अष्टांग योगाचा. मग 6व्या अध्यायामध्ये आपण अष्टांग योगाचं वर्णन ऐकलं. आता गीता प्रश्नमंजुषामध्ये पण तेच चालू आहे. योगारुरुक्षु योगारूढ मनाचं चंचल ही मन कृष्ण. तर हे 6व्या अध्यायामध्ये हे वर्णन चालू आहे. मग 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत निष्कर्ष देतात की सर्वश्रेष्ठ योग भक्ती आहे आणि सर्वश्रेष्ठ योगी भक्त आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माग श्रद्धावान भजते यो माम समयुक्त तमोमत. तर मग हे झाल्यावरती भक्तीला श्रेष्ठ सांगितलं ना. मग 7व्या अध्यायामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे आणि भक्तीसाठी सर्वात महत्त्वाची क्रिया आहे श्रवण. तर ते श्रवणाच्या मुद्द्यावरून भगवंत सुरुवात करतात. मय्या सक्तमना पार्थ योगम युंज मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञासी तच्छृणु. तच्छृणु शृणु म्हणजे ऐक. आणि मग या साह्याने भक्तीचं वर्णन करायला सुरुवात करतात. कारण पहिले 6 तर कर्मयोगाचे अध्याय आहेत, 7 ते 12 हे भक्तीचे आहेत. मग 7व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण वर्णन ऐकलं. 7व्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्म, अक्षर असे काही शब्द भगवंत वापरतात, जे की आधी गीतेमध्ये वापरलेले शब्द नव्हते ते. म्हणून अर्जुन म्हणतो की तुम्ही हे काय शब्द वापरले, की ब्रह्म काय आहे, अक्षर काय आहे, प्रकृती काय आहे, असे 7-8 नवीन ज्या संकल्पना त्यांनी वापरल्या भगवंतांनी. त्याबद्दल अर्जुन म्हणतो की हे मला तुम्ही समजावून सांगा. मग भगवंत 8व्या अध्यायामध्ये त्या गोष्टींचं वर्णन करतात. नंतर ब्रह्माजींचे चतुर्युग, त्यांचा दिवस, त्यांची रात्र, जीवांचं कसं निर्मिती आणि विनाश होतो, हे सर्व सांगितलं. आणि 8व्या अध्यायाच्या शेवटी बोलले की जो भक्तीमध्ये आहे त्याला या अग्निमार्ग किंवा दिवसाचा मार्ग, रात्रीचा मार्ग किंवा प्रकाशाचा मार्ग आणि अंधाराचा मार्ग या दोन्हीची चिंता करण्याची गरज नाही. प्रकाशाचा मार्ग म्हणजे ज्यामध्ये व्यक्ती उत्तरायणामध्ये अग्निदेवाच्या सहाय्याने समोरचा प्रवास करतो आणि तो प्रवास करत करत तो मोक्षप्राप्ती करतो. तो झाला दिवसाचा, उत्तरायणाचा किंवा शुक्ल पक्षाचा मार्ग.
नंतर दुसरा जो अंधकाराचा किंवा काय म्हणतात त्याला, धुराचा मार्ग पण असा शब्द वापरलाय त्याच्यामध्ये, दक्षिणायनामध्ये. तर त्यामध्ये व्यक्ती पण प्रवास करतो, परंतु स्वर्गीय ग्रहांपर्यंत, आणि या व्यक्तीला परत यावं लागतं. तर हे, या अंधकार म्हणण्यापेक्षा दक्षिणायनाच्या ज्या वेळेस जे मार्ग असतो त्याने जे लोक जातात, ते लोक सहसा कर्मकांडी प्रकारचे असतात, म्हणून त्यांना परत यावं लागतं. तर मग या दोन लोकांचं वर्णन सांगितल्यावर शेवटी बोलतात की नैते पार्थ सुत्री जानान योगी मुह्यते कश्चन, की जो भक्त आहे त्याला या दोन्ही मार्गाने काही त्रास होणार नाही, किंवा त्याला या दोन्ही मार्गात विचार करण्याची गरज नाही. तर मग अशा भक्तासाठी भगवंत 9व्या अध्यायामध्ये भक्तीचं महत्त्व सांगायला सुरुवात करतात, की ज्या भक्ताला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष या दोन्हीने काय होतं याची चिंता करण्याची गरज नाही, कारण तो भक्तीने या दोन्हीच्या परे आहे. मग अशा भक्तीचं वर्णन 9व्या अध्यायामध्ये करतात. सुरुवातच करताना राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, असे भक्तीचे 7-8 गुण सांगतात. आणि तिथेच भक्तीला परमधर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, जन्य आहे, करण्यासाठी सुखकारक आहे, सर्व विद्येंचा राजा आहे, असं भक्तीचं बऱ्यापैकी भगवंत वर्णन करतात. मग नंतर वर्णन करताना की भक्ती कशी सोपी आहे, मग पत्रम पुष्पम फलम तोयम सांगतात. नंतर भगवंतांचं त्यांच्या भक्तावर किती प्रेम आहे ते अपिचे सुदुराचारोमध्ये सांगतात, की तो जरी दुराचारी असला तरी त्याला भक्त मानलं पाहिजे. नंतर या मार्गाने कुणीही प्रगती करू शकतं हे सांगण्यासाठी स्त्रियो वैशास्तथा शूद्रास्तेपी यांती पराम गतिम. इतर काही ठिकाणी समजा बंधने असतील, की स्त्रियांनी या मार्गात जायचं नाही, किंवा समाजाच्या याच्यानुसार, पण तो वेगळा विषय आहे. परंतु त्या मार्गांपेक्षा सोपे आणि श्रेष्ठ आणि अधिक फळ मिळवून देणारा भक्तीचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये कुणाला काहीच बंधन नाहीये. म्हणून ज्या मार्गामध्ये बंधन आहे त्याची चर्चा करत बसण्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे ते केलेलं चांगलं राहील. मग आपण बघितले की तो 9व्या अध्यायाच्या शेवटी मन स्थिर करायला सांगतात. मग 10व्या अध्यायात विभूती सांगतात. मग ते विभूतीबद्दल वर्णन ऐकून अर्जुनला आता त्या एका अंशाने जे पूर्ण जगत व्यापून टाकले, तो अंश बघण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा आहे. म्हणून तो पहिल्या श्लोकामध्ये त्याचं हे करतो, काय म्हणतात, अर्जुन काय त्याचं हे प्रकट करतो, कृतज्ञता प्रकट करतो, की मद अनुग्रहाय परमम, की तुम्ही माझ्यावरती अनुग्रह करून मला हे सर्व सांगितलंय. आपण बोललो होतो ना की आध्यात्मिक चर्चेमध्ये बोलण्याची एक पद्धत असते, एक शिष्टाचार असतो. प्रश्न विचारताना म्हणजे काय बोलता येईल, चॅलेंजच्या स्पिरिटमध्ये केला जात नाही. अर्जुन पण तशी आधी आधी काय डिव्होटी काय करतात, की महाराज प्रभूजी किंवा माताजी, तुम्ही क्लासमध्ये हे चांगलं सांगितलं, हे मला कळलं, आणि मला हे तुम्ही दुसरा एक प्रश्न आहे तो तुम्ही सांगाल का, अशी जी एक सामान्य वैष्णव शिष्टाचाराची पद्धत आहे, त्याच पद्धतीमध्ये अर्जुन पहिल्या श्लोकात बोलला. आता या 4 श्लोकामध्ये अर्जुन काय करत आहे, की ते रूप दाखवण्यासाठी प्रार्थना करत आहे.